पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता। हे सौंदर्य प्रसाधन पाकिस्तानच्या लाहोर येथून आयात करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे। खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधनाविषयी प्रश्न उपस्थित केला। त्याला उत्तर देताना मंत्री झिरवळ यांनी हा साठा पाकिस्तानामधून आल्याचे स्पष्ट केले। मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी धायरी आणि पिंपरी चिंचवड येथे जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधनाविषयी प्रश्न उपस्थित केला। त्यावरून ही गंभीर माहिती समोर आली। अध्यक्ष महोदय, सदर विषय हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे। सदर उत्पादकाचे प्रोडक्ट हे मान्यताप्राप्त ई-कॉमर्स वेबसाईट जसे की अमेझॉन व इतर प्लॅटफॉर्म विक्रीसाठी आजही उपलब्ध आहे। आपल्या उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये मेघर सोप्स प्रायव्हेट लिमिटेड धायरी या सौंदर्य प्रसाधन उत्पादनाचा 20,72,487 किमतीचा साठा प्रतिबंधित करण्यात आलेला आहे। सदर सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादक कर्नाटक, तेलंगणा येथील असल्यामुळे त्यांनी एफडीए पुणे व महानगरपालिका यांची परवानगी घेतलेली आहे का? तसंच सदर उत्पादकाच्या जीएसटी कर व ज्यावेळेस आपण प्रोडक्टचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते त्या तपासणीमध्ये काय आढळून आले, हा माझा एक प्रश्न। दुसरा प्रश्न माझा असा आहे की ऑगस्ट 2024 मध्ये मी ब्युटी कॉस्मेटिक चिंचवड यांचे संपूर्ण नाव, समूह क्रमांक, इम्पोर्ट लायसन्स नंबर इत्यादी तपशील नमूद नसलेल्या सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला आहे। तो साठा इम्पोर्ट असल्यामुळे कोणत्या देशातून आला आहे व कोणत्या नावाने तो विक्रीसाठी उपलब्ध आहे? तिसरा प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, आज मितीला आपण पाहतो की बहुतांश जण हे त्वचेच्या आजारासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावर आलेला काळपटपणा असेल ते घालवण्यासाठी वेगवेगळ्या महागडे सौंदर्य प्रसाधन साधनाचा वापर करतात। त्याचप्रमाणे स्किन क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये जात असतात, परंतु त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनामध्ये स्टेरॉइडचा वापर लक्षणीय केल्याचा दिसून येत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न माझा असा होता का 3चं उत्तर घेतल्यामुळे मला 2 प्रश्न उचलायची संधी देसाल। 3ची उत्तर जर त्यांनी दिली तर मला 2 विचारा, त्यांनी तयारी केली आहे, तुम्ही विचारा। चौथा प्रश्न माझा असा आहे की पुणे सौंदर्य प्रसाधन उत्पादक तपासणी करता खरं तर आपल्या राज्यामध्ये लॅबची एकूण संख्या किती आहे व ती कोठे आहे? आणि शेवटचा प्रश्न, पुणे जिल्हा व पुणे शहर व पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक, स्किन क्लिनिक व विक्रेत्यांची अधिकृत संख्या किती आहे? यामध्ये चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या संबंधितावर आतापर्यंत एफडीएने किती गुन्हे दाखल केले आहेत? ठीक। पुण्यात केलेल्या कारवाईत सापडलेली सौंदर्य प्रसाधने ही कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील आहेत। या कंपन्यांना परवाना आहेत, परंतु ते प्रॉडक्ट कारवाईमध्ये सापडले नाहीत का? जे इथं सापडले त्या कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा हे 2 प्रॉडक्ट त्यांना परवानगी नाहीये आणि म्हणूनसाठी आपण कर्नाटक आणि तेलंगणाच्या सरकारला तशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांना निर्बंध आणण्याच्या संदर्भातली आपण सूचना केलेली आहे। आपण जे काही सांगितलं का त्याचा साईड इफेक्ट किंवा मनुष्यावर कशा पद्धतीचा, त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कशा पद्धतीचा परिणाम होतो, त्या संदर्भात त्वचा तज्ञांकडून अनेकदा जी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात ती तपासणी करून सिद्ध झालेले असतात। तरी अन्न औषध प्रशासनाकडून अशा सौंदर्य प्रसाधनांचे नियमित त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्या ज्या काही
अप्रमाणित जे काही नमुने आलेत त्या संदर्भातली त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली आहे. विक्रेत्यांविरुद्ध कलम 17C आणि 18C अंतर्गत खटले तात्काळ दाखल केले जातील. अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटले दाखल केले जातील अशा पद्धतीची माहिती सदस्य महोदयांना दिली.